नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ एवढा जबरदस्त आहे ना मित्रांनो, थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल. नोकरी धंदा सांभाळून, हातातला कामधंदा सांभाळून, कमीत कमी स्क्रीनसमोर न येता आपण कसा चांगला पैसा, एक रेग्युलर इन्कम किंवा एक सेकंड इन्कम, एक्स्ट्रा इन्कम आपण ह्या मार्केटमधनं कमवू शकतो. आणि एवढी साधी सिंपल स्ट्रॅटेजी आणि कमीत कमी रिस्क आपण कशी घेऊ किंवा कमीत कमी जोखमीतून, कमीत कमीत स्ट्रेसमधनं आपण चांगला एक रेग्युलर इन्कम किंवा एक एक्स्ट्रा इन्कम कसं मार्केटमध्ये करू ना, ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. फक्त एक लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ आहे ना, असा व्हिडिओ आजपर्यंत मी बनवला नव्हता. पण आमचे एक विद्यार्थी आहे, त्यांचं नावही सांगतो, अश्विनी. मुंबईच्या बाहेर असतात, नाशिक साईडला मला वाटतं. त्यांचा एक मेसेज आहे ना, त्यांनी मला पुरा हलवून टाकला. तो काय मेसेज होता ना, तो जरा तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला का वाटलं की हा असा आपण एक व्हिडिओ बनवूया की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी नुसतं प्रवृत्त नाही करायचं, तर त्यांना मदत कशी करू शकतो, कसा त्यांना तो साधा सोपा सेटअप त्यांना सांगू शकू, कसं सोप्या पद्धतीत आपण मार्केटमध्ये काम करू शकतो हे त्यांना पटवू शकू. सो पहिला आपण तो मॅसेज बघूया काय तो. हा बघा, हा मॅसेज बघा मित्रांनो. खरोखर म्हणजे आपण आयुष्यात जे काय काम करतो ना, त्याचं चीज होणं बोलतो ना, ते हे आहे. हे बघा, मला वाटतं ह्याच्यात नाही दिसत आहे, जुनं नाही दिसत आहे ह्याच्यात. ठीक आहे, ह्याच्यात दिसत नाही. मी तुम्हाला तो मेसेज सांगेन. तो मेसेज असा होता मित्रांनो, खूप सुंदर मेसेज होता. म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना की आपल्या घरातली आई बहीण किंवा कुठलीही महिला ही सक्षम झाली पाहिजे, ती आत्मनिर्भर झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आणि एवढंच नव्हे तर तिने घरची जबाबदारी सांभाळूनसुद्धा स्वाभिमानाने स्वतः चांगला पैसा कमवला पाहिजे, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. त्यांचा एक मेसेज होता तो. सर, काल त्यांनी एक नफा मिळवला होता आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, मी तो हवं तर नंतर स्क्रीनशॉट टाकेन. सर, आज मला खूप आनंद होत आहे. काल मला लॉस झाला तर वाईट वाटत होतं. तुम्ही कॉल केलात तर धीर मिळाला. 5 पैकी 4 दिवस प्रॉफिटमध्ये राहिले. त्यांना जॉईन होऊन झाले 7 दिवस. शनिवार रविवार गेला, उरले 5 दिवस. त्या 5 पैकी 4 दिवस या प्रॉफिटमध्ये आहेत. पण हा मुख्य विषय ना, मुख्य विषय काय तर तिने लिहिलं होतं काय, सर आज माझं ट्युशन बंद झाल्यापासून मी नवऱ्याकडे न मागता स्वतःच EMI भरला गोल्ड लोनचा. नवऱ्याकडे न मागता जो गोल्ड लोनचा जो EMI आहे तो माझ्या ह्या मार्केटच्या प्रॉफिटमध्ये मी भरला. ह्याच्यापेक्षा अजून का हवं असं मित्रांनो एक शिक्षकाला. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं प्रशिक्षण मिळावं, एक चांगलं ॲनालिसिस त्यांना आम्ही लाईव्ह मार्केटमध्ये मिळवून देतो. कारण तुम्ही जर बघितलात ना मित्रांनो, हे फक्त हवेतल्या गोष्टी करत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल ती. मागचा आठवडा लोक बोलतात ना मार्केटमध्ये खूप हे अस्थिरता आहे, खूप हे होतं आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी काय ट्रेड घेतले होते बघा ना मित्रांनो. 1 तारखेला त्यांनी जो BTSचा ट्रेड होता, त्या एका ट्रेडमधनं, एका लॉटमधनं त्यांनी 30,000पर्यंतचं प्रॉफिट कमवलं. सर्वांनी 30,000 नाही कमवलं, ही त्या दिवसाचा तो हाय आहे. म्हणजे हा ट्रेड इथपर्यंत गेला होता. पण कोण 10,000 बाहेर पडलं, कोण 15,000 बाहेर पडलं, कोण 20,000 बाहेर पडलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला समजलं की मार्केट आता बेरिश साईडला चाललं आहे. अच्छा, मार्केट बेरिश साईडला कधी असतं, बुलिश साईडला कधी असतं, कुठला स्टॉक तेजीच असतो किंवा कुठला स्टॉक मंदीत असतो, हे एका झटक्यात समजण्यासाठी मी गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ केला होता. त्याची मी लिंक ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, आवर्जून बघा. किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला तो लिस्टमध्ये भेटेल. अगदी कमी वेळेत आणि कमी मेहनतीमध्ये किंवा एक झटकन तुम्हाला समजतं की हा स्टॉक तेजीत आहे की मंदीत आहे. तसं मार्केट जेव्हा समजलं की मार्केट बेरिश ट्रॅपमध्ये किंवा बुलिश ट्रॅपमध्ये, हे जेव्हा कळतं, पण मार्केटमधली अस्थिरता ओळखून आम्ही ट्रेड न घेता कुठल्या स्टॉकचा, आम्ही निफ्टीचा C घेतला होता. बघा ना, 65 रुपयाचा ट्रेड, 315 रुपये. त्याच्यानंतर सेम ही एक्सपायरी होती. एक्सपायरीमध्ये मार्केट खाली खाली उतरलेलं, गॅप डाऊन झालं होतं 300-325 अंकाने. पण एका सपोर्ट लेवलला तिथून मार्केट वर थोडंसं तरी रिबाउंड होणार असतं, एक बाउन्स येणार असतं तिथे. आणि तो अचूक प्राइस ॲक्शनच्या मदतीने विद्यार्थ्यांनी ओळखला होता. आणि हा एक्सपायरी डेचा ट्रेड. कोण बोलतं मार्केटमध्ये पैसा नाही. 65 रुपयाचा ट्रेड 315 रुपये झाला. किती याची लागवड किती आहे? 4,000 रुपयाचा कॅपिटलमधला ट्रेड 16,000 रुपये देऊन गेला. मी असं नाही बोलते की सर्वांनीच 16,000 कमवलेले, कोणी 8 कमवले, कोणी 10 कमवले, पण कमवले सर्वांनी.
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मार्केट बघा किती विचित्र काम करत आहे. त्या दिवशी मार्केट गॅप डाऊन झाला, बाउन्स बॅक केला. असं वाटलं एक्सपायरीमुळे तो वर आला होता नक्कीच, आणि आम्ही कुठलाही BTST विद्यार्थ्यांनी ट्रेड कॅरी केला नव्हता. दुसऱ्या दिवशी परत गॅप डाऊन आणि परत त्याच लेवलला आला होता. पण यावेळी एक्सपायरी चेंज झाली होती, त्यामुळे हा प्रीमियम 200 रुपयाला भेटला आणि तो परत 400 रुपये म्हणजे दुप्पट झाला होता. परत आम्ही 4 तारखेला काय केलं, मग इथे आम्ही टाळलं, ओव्हरनाईट ट्रेड कॅरी नाही करायचे. इंट्राडेमध्ये जे मूव भेटतात, जे बाउन्स येतात, त्याच्यात आम्ही काम करायचं. आणि परत 5 तारखेला काल शुक्रवारच्या वेळेस त्यांनी परत PEचा ट्रेड पकडला होता. RBIची मॉनिटरी पॉलिसी होती आणि मोठ्या टाईमफ्रेममध्ये निफ्टी बेरीज झोनमध्ये. मग आपण काय करायचं, विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण सेल अँड राईज करायचं, आणि मग त्यांनी PEचा ट्रेड घेतला होता. 10-10:15 वाजेपर्यंत वाट बघितली आणि त्याच्यात म्हणजे 5 दिवसामध्ये मोजून 5-6 ट्रेड घेतले. आणि मजेची गोष्ट काय माहिती आहे सांगा मित्रांनो, विद्यार्थ्यांनी जेवढे ट्रेड घेतले ना, गेल्या आठवड्यात एकाही ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झाला नव्हता. शुक्रवार एक मनप्पुरमचा त्यांनी ट्रेड घेतला होता, पण बाईंग प्राईजलाच ते बाहेर पडले होते, स्टॉप लॉसची वाट बघत नाही बसले होते. सांगायचा उद्देश काय, मार्केट आहे ना मित्रांनो, हे एक आर्ट आहे, एक कला आहे, ती आपल्याला आत्मसात करायची. पण हे सगळं तुम्हाला लगेच येईल का, तर नाही. मी आज जे शिकवतोय ना, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो अशासाठी की आपल्याला वेळ नाही मार्केटमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3, पण आपल्याला पैसे हवेत. आता का हवेत, कशाला हवेत, हे सगळ्यांना माहिती आहे. आजच मी बातमी वाचली होती, सलूनवाल्याने त्यांचे जे चार्जेस आहेत, दाढी करायचे, केस कापवले, ते 20% वाढले. चहाच्या टपरीवर गेलात तर तिथे भाव वाढले. पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर जे काय गोष्टी भागायची झळ आहेत ना, आत्ताशे कुठे आपल्याला जाणवायला लागल्या आहे. येणाऱ्या काळात त्या एवढ्या भयानक असतील ना, कारण एकीकडे महागाई वाढेल, एकीकडे बेरोजगारी वाढेल. कारण मागचे किती वर्ष तुम्ही बघताय ना, लोकांचे सॅलरी वाढल्या नाही आहेत, उलट आहेत त्याच टायमावर भेटतात की नाही, किंवा त्याच्यामध्येच किती इन्क्रीमेंट झाले आहेत. जे नोकरी करतात त्या सर्वांना माहीत आहेत बिझनेसची अवस्था. कारण हे वैश्विक बोललं जातं संकट, पण मला असं वाटतं की संकट येतात नाही जातात. आपण स्वतः किती भक्कम आहोत आणि किती मजबूतीने ह्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो, ह्या गोष्टीचा आपण विचार केला. आणि मार्केटसारखा जेव्हा आपल्याकडे एक ऑप्शन असतो, खूप लोक बोलतात की नाही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट चांगलं, ऑप्शनच्या नादी लागू नये. मी तुम्हाला सांगू का, अशा बाजारात ज्याला ऑप्शन ट्रेडिंग येते ना, तोच मनुष्य तगला. कारण मागचे 2 वर्षाचे जर तुम्ही ओव्हरऑल मार्केटचं जर रिटर्न बघितलात ना, तर ते काय माहिती आहे काय, एकतर ते निगेटिव्ह असेल किंवा 1-2% ग्रोथ दिसेल. पण ह्यामध्ये पैसे कोणी कमवले किंवा कोणी पैसे वाचवले, तर ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग येतं. म्हणजे काय की ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग येतं त्यांनी काय केलं, मार्केटचा ट्रेंड ओळखून आपला पोर्टफोलिओला हेज केला निफ्टीने. सो पोर्टफोलिओ त्यांचा खाली जात होता, पण PEच्या ट्रेडमधून त्यांना पैसा भेटत होता. सो त्यामुळे काय झालं, एक बॅलन्स लॉस जो तो एक तर मिनिमाइज करता आला किंवा बॅलन्स करता आला. आताच्या याच्यात काय करतात लोक, कारण येणारा काळही तेवढाच खडतर असेल, आव्हानांचा असेल. आणि म्हणून मी असं नाही बोलतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करा, पण ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्यापेक्षा तुम्हाला मार्केटचा अचूक ट्रेंड ओळखता आला पाहिजे. आजच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा हे घेतला, कारण खूप विद्यार्थ्यांचं हे होतं की सर तुम्ही ॲनालिसिस करताना कसं परफेक्ट टायमिंगला पकडता, की एकाच दिवशी तुम्ही CEचा ट्रेडचं सुद्धा ॲनालिसिस करता आणि PEचा ट्रेडसुद्धा. सो हे सगळं जेवढी प्राईज ॲक्शन आहेत, जेवढ्या गोष्टी आहेत ना, जेवढे पॅटर्न्स आहेत, हे आयसोलेशनमध्ये एवढे इफेक्टिव्ह नसतात जेवढे ते की लेवल्सवर असतात. त्यामुळे मार्केटमध्ये काम करताना मित्रांनो, एकतर सपोर्ट रेजिस्टन्स हा खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्यावरती प्रत्येकाने काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ऑप्शन चेन तुम्हाला समजले पाहिजे, आणि मग त्याला लागून नंतर मग तुमचे ते पॅटर्न येतात, मग इंडिकेटर्स वगैरे वगैरे गोष्ट. पण सगळे मेन पिलर कुठला आहे, तर तो ऑप्शन चेन आणि की लेवल्स असो. आज जो आपण विषय घेणार आहोत ना, तो हा आहे की हातातला कामधंदा सांभाळून कमी रिस्कमध्ये, कमी कॅपिटलमध्ये आपण एक सेकंड इन्कम सहजपणे कसं क्रिएट करू शकतो. सो त्याला सुरुवात करूया. सो पहिली गोष्ट हे समजण्यासाठी आपल्याला ना सर्वात महत्त्वाचं, आणि मी हे सगळं इन डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला, हे सगळं समजण्यासाठी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, हा एक जो व्हिडिओ आहे ना, बॉलिंजर बँड प्लस MACD, हा गेल्या आठवड्यामध्ये आपण शूट केला होता आपल्या प्लॅटफॉर्मवर, तो यूट्यूब चॅनल. आणि सर्वांना एकच विनंती आहे मित्रांनो, या चॅनलचं जे सबस्क्राईब बटन आहे ना, त्याला प्रेस करा आणि लाईक अवश्य करा.
कारण असे व्हिडिओ मी इथे देण्याचा प्रयत्न करतो ना, जे हजारो लाखो रुपये फीस भरून सुद्धा तुम्हाला तिथे नॉलेज भेटणं मुश्किल आहे. हवं तर तुम्ही स्वतः चेक करा. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये ना अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे की एखादा स्टॉक्स तो ट्रेंडिंग आहे किंवा तो बुलिश झोनमध्ये आहे, हा सोप्या पद्धतीत कसा ओळखावा. आणि जर तो बेरिश असेल, म्हणजे जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये एखादा स्टॉक असेल तर त्याच्यातून बाहेर पडायला आम्ही काय पद्धत वापरतो, ती साधी सोपी पद्धत जी आहे ना बॉलिंजर बँड आणि MACDची, आणि खूपच इफेक्टिव्ह आहे. एवढी त्याच्यात ॲक्युरेट एंट्री असते आणि पॉवरफुल कन्फर्मेशन भेटतं ना, खूप जबरदस्त. आणि याच्यामध्ये प्रॉफिटचं जे पोटेन्शियल आहे ना ते जबरदस्त. म्हणजे हा जर तुम्ही हा व्हिडिओ बघताना मित्रांनो, तुमच्या ट्रेडिंगला तुम्ही एका नव्या उंचीवर घेऊन जाल, एवढी मात्र गॅरंटी. सो आवर्जून बघा. आणि फुकट जरी असलं ना मित्रांनो नॉलेज ना हाच खरा प्रॉफिट असतो, लक्षात घ्या. कारण मार्केट कसंही असो, तुमच्या नॉलेजवर, तुमच्या स्ट्रॅटेजीवरती, तुमच्या सेटअपवरती, तुमचा स्वतःवरती जर विश्वास असेल ना, तर अशी किती वादळं येतील, किती संकट येतील, तुम्ही तरुण जाल. ओके. सो आजच्याला आपण सुरुवात करूया. ओके. आज मी एक वेगळी स्ट्रॅटेजी सांगतो. एक अशी स्ट्रॅटेजी की जिथे आपल्याला कमी रिस्कमध्ये काम करायचं. कारण शेवटी ऑप्शन ट्रेडिंग हा प्रकार काय असतो की नजरहटी दुर्घटना घडते. जेवढा पैसा जास्त भेटतो तेवढंच नुकसानही होण्याची शक्यता असते. तेवढं होत नाही. कारण शेवटी ज्याच्या सोबतीला स्टॉप लॉस आहे किंवा ज्याला स्टॉप लॉसच्या सहित डिसिप्लिन ट्रेडिंग करणं जाणतो ना, त्याचा लॉस हा मिनिमम असतो आणि प्रॉफिट मात्र मोठा असतो. आणि जे सांगतात ना 90% लोक लॉस होतात किंवा हे सगळे ह्याच कॅटेगरीमध्ये येतात की त्यांना वाटतं मी मार्केटपेक्षा मोठं आहे, माझी स्ट्रॅटेजी, माझा अभ्यास, माझा अनुभव, नाही मी म्हणतो ना वरती जाणार आहे. आणि मग ते हार मानायला तयार होत नाही. मग ते इगो येतो तिथे. अजून मग एव्हरेज करणं, ॲड ऑन करणं, नशिबावर सोडणं वगैरे वगैरे. ठीक आहे, आपण त्या विषयाकडे नको येऊया. आपण जो आजचा विषय निवडला आहे ना तो MTF, म्हणजे कमी भांडवलात आपण ऑप्शनसारखा जास्त नफा कसा मिळू शकतो. पण जिथे रिस्क कमी असेल, जिथे तुम्हाला मेंटली पीस असेल, स्ट्रेस कमी असेल आणि सहज आपण नोकरीधंदा करून सुद्धा करायला भेटू शकतो. मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला हवं आहे? आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त एक तेजीचा स्टॉक निवडायचा आहे. आपल्याला काय निवडायचं आहे? तेजीचा स्टॉक. त्या व्हिडिओत तुम्हाला सहज समजेल की एखादा तेजीचा स्टॉक कसा ओळखायचा. ह्या व्हिडिओत सुद्धा मी सांगतो. ही जी मी लाईन मारली आहे ना मित्रांनो, ही लाईन आहे 10 EMA. एकच लाईन मारली आहे, बाकी काही मारलेलं नाही. सो आमचे विद्यार्थी काय करतात, हा डेली टाईम फ्रेम आहे. पुन्हा सांगतो, जेवढं तुम्ही मोठं टाईम फ्रेम वापराल तेवढी त्याची ॲक्युरेसी वाढत जाईल, चान्सेस त्याचे वाढत जातील. सो जेव्हा एखादा स्टॉक्स डे टाईम फ्रेममध्ये 10 EMAमध्ये येतो ना, तेव्हा तो स्टॉक तो ॲक्युमुलेट करतात आणि ते तोपर्यंत राहतात जोपर्यंत तो 10 EMAच्या खाली येत नाही, क्लोज करत नाही. तुम्ही बोलाल की एवढी साधी सोपी स्ट्रॅटेजी? हो, स्ट्रॅटेजी या साध्या सोप्याच असतात, फक्त त्या कॉम्प्लिकेटेड केल्या जातात. कारण जोपर्यंत त्या कॉम्प्लिकेटेड केल्या जात नाही ना, तोपर्यंत त्या व्यक्तीचं मोठे पण त्याला वाटत नाही सिद्ध होत आहे. सो साधा सहज जेवढं तुम्ही ठेवाल, जेवढं कमीत त्याच्यावर इंडिकेटर असेल, जेवढा नीट क्लीन तुमचा चार्ट असेल ना, तेवढं तुमच्या नजरेलाही छान वाटतं. ओके. सो इथे काय करायचं तुम्हाला, इथे मी 2 इंडिकेटर वापरणार आहे. दुसरा मी नंतर सांगेन. पण एक पहिला नियम काय, बॉलिंजर बँडचा तो व्हिडिओ बघा. पण हा इथे सो 10 EMAच्या जेव्हा वरती येतो ना, तेव्हा आम्हाला इथे कन्फर्मेशन मिळतं. ओके. आणि आमचे विद्यार्थी तिथे लॉंगची पोझिशन घेतात. आता तुम्ही बोलाल की सर सगळं ठीक आहे, पण एवढा कॅपिटल कुठे आपल्याकडे? कारण आपल्याला सेकंड इन्कम करायचं, समजा 20-25 हजार रुपये कमवायचे असतील, ओके, आपण महिन्याला 5% जरी पकडलं तर 25,000 कमवायला कॅपिटल किती हवं आपल्याला? कमीत कमी 5 लाख हवं आहे, बरोबर की नाही? सो 5 लाख कॅपिटल कुठून आणणार? सो इथेच मजा आहे मित्रांनो, मजा इथेच आहे. आपल्याला प्राइस ॲक्शनच्या आधारे, अभ्यासाच्या आधारे असा स्टॉक शोधायचा की जो 5% तरी कमीत कमी महिन्याभरात वर झाला. किती? महिन्याभरात. तुम्हाला सर कसं शोधणं? एक तर मार्केटमध्ये एवढा गोंधळ आहे, मार्केट खाली जात आहे. हो, नक्की जात आहे. मगाशीच मी बोललो की मागच्या 2 वर्षामध्ये निफ्टीचा रिटर्न्स हा जवळपास निगेटिव्हच्या आसपास आहे. पण असेही काही स्टॉक्स आहेत की जे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी खूप छान मूव दिला आहे. हा स्टॉक बघा ना, हा मी इथे लावला आहे, भेलचा स्टॉक. किती आहे बघा, 33 बार, म्हणजे 33 सेशन, डे सेशन, म्हणजे 33 दिवसामध्ये हा 53% पडला होता, म्हणजे वाढला होता 1 ते 1.5 महिन्यात. आपल्याला एवढं नको, आपल्याला 5-6% वाढणार हवा आहे.
पण परत हे होतं की 5-6% वाढणारा समजा आम्ही तो स्टॉक घेतला आणि आम्ही त्याच्यात राहिलो, तर आम्हाला 1 लाखाच्या कॅपिटलवर तर फक्त 5,000 भेटतील. मजा इथेच सुरू होते मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला कन्फर्म वाटेल की हा स्टॉक आता तेजीमध्ये आहे, त्यासाठी दुसरं कुठलं इंडिकेटर वापरायचं आणि कुठे कन्फर्मेशन घ्यायचं ते मी सांगेन. पण इथे आपल्याला आम्हीचे विद्यार्थी काय करत आहेत की ते ब्रोकरकडनं मार्जिन घेतात. कसं घेतात? सो कॅपिटल जर 50,000 असेल तर त्यांना ॲडिशनल 2.5 लाखाचं कॅपिटल भेटतं. म्हणजे ते नुसते 50,000चे स्टॉक विकत घेऊ शकत नाही, तर ते 2.5 ते 3 लाखाचे स्टॉक विकत घेतात. आणि मग होतं काय, जिथे 50,000वर 5% आपण एक धरूया की तो 5% स्टॉकची ग्रोथ झाली, तर त्याला 2,500 जिथे भेटायचे असतात ना, तिथे त्याला 12,500 भेटतात. आणि जर त्यांचं 1 लाख कॅपिटल असेल तर 1 लाखाच्या ऐवजी जिथे त्यांना 5,000 रुपये फक्त भेटायला हवेत ना, तिथे त्यांना 25,000 भेटतात. तर मला सांगा मित्रांनो, आपल्याला शोधायचा असा स्टॉक आहे जो मिनिमम आपल्याला 5% ते 10% आपल्याला ग्रोथ देईल. आणि हे आपण इक्विटीमध्ये काम करतो, त्यामुळे काय होतं की ना आपल्यावर प्रेशर येत नाही. प्रेशर येत नाही म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंग कायमध्ये काय होतं, नुसतं स्टॉक वर जाणं नाही, तर तो स्टॉक वेगाने वर जाणं गरजेचं असतं, नाही तर प्रीमियम डिके होतो. जशी एक्सपायरी जवळ होते अजून डिके वाढत जातो. आणि मग जर हा कॅन्डल वर खाली झाली का लगेच माणूस पॅनिक होतो, तो सायकोलॉजिकल डिस्टर्ब होतो. तो बोलतो की हा जो प्रॉफिट आहे तो मी बुक करतो, आणि तो स्टॉप लॉस खूप छोटा ठेवतो. ओके, सो स्टॉकमध्ये तसं नसतं. समजा तुम्ही इथे आता, आणि इथे आम्ही विद्यार्थी जे स्टॉक निवडतात ना, ते लिक्विड स्टॉक म्हणजे जे निफ्टी 50 जे स्टॉक आहेत. हे मी का बोलतो, कशा करता बोलतो हे ऐका. तुम्ही कधी कोणाच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा काम करताना, तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की स्मॉल कॅप मिड कॅपवरती ना जास्त भरोसा राहू नका. कुठलाही स्टॉक घेताना मग तुम्ही तो शॉर्ट टर्मसाठी घ्या, ट्रेडिंगसाठी घ्या किंवा कशासाठी घ्या, त्याचा फंडामेंटल्स पहिले चेक करा. नाही तर राजेश भाईसारखं होईल. ऐकलात ना राजेश भाईचा किस्सा? राजेश एक्सपर्ट 15 लाख करोड चालू बोलतात कशाला? 15 लाख करोडचा खोटा रेव्हेन्यू तो दाखवतोय माणूस. लोकांनी त्याचे स्टॉक घेतल्यात आणि अचानक समजतंय की तो फ्रॉड आहे, आणि 900 रुपयाचा स्टॉक 90 रुपयावर आला. लोकांनी काय चूक केली? लोकांनी चूक ही केली होती की त्याने त्याचे फंडामेंटल्स बघितलेले, फक्त वर जातो म्हणून बरं घेत गेले. मित्रांनो, आपण साधं एखादा ब्रेडचं पॅकेट घ्यायचं असेल ना, ब्रेडचं, तर बघतो की त्याची एक्सपायरी काय आहे. त्याची एक्सपायरी काय बघतो ना, 5 दिवस आहे, अजून 2 दिवस आहे. साधा 10 रुपयाचा 20 रुपयाचा ब्रेडचा पॅकेट, इथे आपण हजारो रुपये लाखो रुपये लावतोय. आपण फंडामेंटल्स, आणि आजच्या डेटमध्ये फंडामेंटल चेक करणं खूप सोपं आहे. आमचा कोर्स आहे ना, त्याच्यात आम्ही फंडामेंटल्स ॲनालिसिस नावाचा एक कोर्स आहे. ओके, तो मी आता तुम्हाला काही लोकांना मी फ्री करणार आहे. सो तिथे साध्या सोप्या पद्धतीने एक ॲप आहे, त्या ॲपचं पण नाव दिलं आहे, फ्री ॲप आहे. आपल्याला 1 मिनिटात समजतं की त्याचं फंडामेंटल्स काय बघायचं असतं. तर रिव्हेन्यू बघायचा असतो, कॅश फ्लो बघायचा असतो, प्रमोटर्स कोण आहेत बघायचे असते, प्लेज आहे की नाही, मोजके 5-6 फॅक्टर आहेत. आणि मला खरोखर आश्चर्य LICचं वाटतं की सामान्य रिटेलरने दुसरे घेतात म्हणून घेतलं तर मी समजू शकतो की मार्केटवर चाललंय, चला आपण पण घेऊया तो स्टॉक. पण LIC जिथे लाखो नव्हे करोड लोक स्वतःच्या विश्वासाने तिथे पैसा टाकतात, जिथे पैसा गुंतवण्यासाठी भले भले ॲनालिस्टिस्ट आहेत, रिसर्च आहेत, संपूर्ण सेटअप त्यांच्याकडे, यंत्रणा सगळी आहे, तरी ह्या माणसाने LICला राजेश एक्सपोर्टचा फंडामेंटल चेक करताना आला, कॅश फ्लो चेक करताना आला, नेट प्रॉफिट चेक करताना आला, डायरेक्ट 10%ची शेअर होल्डिंग. आणि आपण इथे कोणाला दोष देण्यासाठी किंवा कोणावरती बोट उचलण्यासाठी नाही, तर आपण आपल्या सामान्य लोकांचे पैसे कसे वाचतील, आपण काय काळजी घेण्यासाठी नाही हे सांगायला आलो. ओके, कारण हे अशा गोष्टी होत असतात, प्रत्येक सेक्टरमध्ये होत असतात, कुठे नाही आहे. ओके, सगळीकडे हे होत असतात. आपण अशा गोष्टीपासून धडा घेणं आणि आपल्यात सुधारणा करणं एवढंच आपल्या हातात आहे, बाकी काय बोलण्यात अर्थ नाही आहे. सो म्हणून मी काय बोललो की आपल्याला काम करताना मार्केटमध्ये हे चिप पेनी स्टॉक, स्मॉल कॅप,
किंवा IQ माहितीच्या आधारे काम न करता स्वतः थोडीशी मेहनत करून किंवा कुठल्या तरी तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली जर काम केलात ना तर कधीच अशी पस्तावायची वेळ नाही येणार मित्रांनो, कधीच नाही. तुम्ही आमच्या ना हे आमचं जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ना सुवर्ण कोकण नावाने, तिथे जॉईन आहे, तुमच्या लक्षात येईल बघा, तुमच्या तिथे लक्षात येईल मित्रांनो. तिथे कधीच आमच्या मुलांचा तुम्हाला लॉस दिसणार नाही. आमच्याकडे एक हे बघा, हे दीपक चव्हाण यांनी मला एक विचारलं होतं की सर तुमच्या इथे स्टॉप लॉस हिट होत नाहीत का हो. बोललो तुम्ही कोर्स जॉईन करा, तुमच्या लक्षात येईल. त्याने 2 दिवसात कोर्स जॉईन केला, बघितलं, कारण शेवटी आपण सांगणं आणि त्याने अनुभवणं याच्यात फरक असतो ना. सो त्याने 2 दिवसात स्वतः सांगितलं की 2 दिवसात जेवढे विद्यार्थ्यांनी ट्रेड घेतले होते ना एकातही स्टॉप लॉस, त्यांचंच वाक्य बघा ना, त्यांचं तुम्हाला मी हे दाखवतो, असेल इथे नाही, थोडंसं इथे प्रॉब्लेम आहे. त्यांनी लिहिलं होतं की सर असं एवढी ॲक्युरेसी मी बघितली नव्हती, खूप छान सेटअप आहे. ओके, सो सांगायचा उद्देश काय, साधे सोप्या पद्धती असतात पण त्याला लोकांनी एवढं कॉम्प्लिकेटेड केलं की बस. सो आपण आज ज्याबद्दल बोलतो आहे की हातातला नोकरीधंदा सांभाळून आपण एक छान काम करू शकतो विदाउट कमीत कमी स्ट्रेसमध्ये, कमीत कमी रिस्कमध्ये, तर तो प्रकार आहे MTFचा. MTFमध्ये काय करतो आपण, एखादा स्टॉक जो ब्रेकआउट होतो, ओके, त्यासाठी कन्फर्मेशन काय ते मी सांगेन तुम्हाला, तेव्हा त्याच्यात पोझिशन घेतली जाते आणि जोपर्यंत तो त्या लक्ष्मण रेषेच्या खाली जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत मग त्याच्यात 5% भेटतो, 10% भेटतो, 15% भेटतो, 20%, जसं याचे 50%. जेवढं आपल्याला घेता येईल तेवढा स्टॉप लॉस आपल्याला ट्रेल करत जायचं आहे. आता इथे होतं आहे काय की तुम्ही बोलाल की जे एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला ब्रोकर देतो त्याचं व्याज असतं ना, किती असतं, 0.04%, 40%, म्हणजे 1,00,000ला 40 रुपये दिवसाला. ओके, एवढं कमी असतं. आणि ह्यांची मजा काय माहिती आहे, ब्रोकर हे डे वाईज लावतात. म्हणजे असं नाही की तुम्ही घेतलात आता महिन्याचं तुमचं व्याज आकारलं जाईल, नाही, तुम्ही जेवढे दिवस ते वापरता फंड तेवढ्याच दिवसासाठी घेतला जातो, त्याच्या व्यतिरिक्त नाही. सो खूप छान हे आहे, प्रोसेस आहे. आणि तुम्हाला जर ह्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्ही LSBlueची अकाउंट ओपन करा. तुम्हाला 4x 5x मार्जिन तिथे अवेलेबल केलं जाईल. फक्त काही अडचण असेल तर मला फोन करा, व्हॉट्सअप करा की सर मी हे केलं आणि मला मार्जिन फॅसिलिटी हवी आहे. ओके, सो खूप छान सपोर्ट टीम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचे ब्रोकरेज चार्जेस खूप कमी आहेत आणि हिडन चार्जेस काही नाहीत. हे जेवढे मोठे ब्रोकर ना तेवढं डोक्याला ताप आहे. ओके, सो ह्या याच्यामध्ये काय होतं आहे की आपल्याला एक स्टेबल इन्कम भेटते आहे. पुन्हा सांगतो मित्रांनो, मी इथे कुठल्याही बाय सेलचे रिकमेंडेशन घेत नाही, मी कुठल्याही स्टॉकचं किंवा इंडेक्सचं नाव घेतो आहे, ते फक्त एज्युकेशनल पर्पज घेतो. तिथे कुठेही माझी विक्री किंवा खरेदीची तुम्हाला रिकमेंडेशन नाही आहे किंवा सल्ला नाही आहे. तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे तो तुमच्या जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांच्या मदतीनेच करा, कारण मार्केटमध्ये रिस्क ही असतेच. ओके, फक्त इथे रिस्कला कंट्रोल कसं करायचं किंवा रिस्कला मिनिमाइज कसं करायचं ना हे शिकवलं जातं. ओके, सो MTFमध्ये फायदा काय होता, अच्छा फायदा तेवढाच होता. आता समजा माझ्याकडे 1,00,000 कॅपिटल आहे, लक्षात घ्या. ओके, सो 5% जर मी जर 1,00,000वरती जर हे घेतला, ऑप्शनमध्ये ट्रेड घेतला, तर तो 5% झाल्यानंतर 1,00,000वर मला 1,00,000 प्रॉफिट भेटू शकेल. ओके, पण मी थांबेल थोडी. मी प्रत्येक कॅन्डलला माझ्या हृदयाचे ठोक्यात ना धक 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 धक, जे ऑप्शन ट्रेडिंग घेतात त्यांना विचारा कधी. अरे तो माणसाचा कुठे कशातच लक्ष नसतं. एकदा 10 रुपयाचे भले ट्रेड घेतला असेल तर तो त्याच्यात पूर्ण 100% गुंतलेला असतो, एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीसारखा. कारण शेवटी हार्ड अर्न मनी लावलेला असतो ना, आणि एवढं स्ट्रेस घेऊन पैसा कमवण्यात काय अर्थ नाही आहे. पण ही पद्धत खूप सोपी आहे आणि खूप छान आहे, रिलीफ देणारी आहे. की ते तुम्ही एकदा पोझिशन घेतला, तुम्हाला समजलं की ब्रेकआउट झाला आहे, त्याचा एक सेटअप जो आहे तो तुम्हाला शिकवला जाईल. सो 5% झालं तर काय होईल, आपलं 1,00,000चं कॅपिटल आहे. ओके, आपल्याला 5% म्हणजे किती भेटले पाहिजे, 5,000 रुपये ना. पण आपण जेव्हा मार्जिन वापरतो 1,00,000च्या ऐवजी 5,00,000चा माल घेतो, 5,00,000चे स्टॉक घेतो, तेव्हा आपल्याला 5,00,000वर 5% भेटायचे, म्हणजे आपल्याला 25,000 रुपये भेटायचे. मग तो स्टॉक 5% एका दिवसात जाईल, 4 दिवसात जाईल किंवा 8 दिवसात जाईल, पण आपल्याला रिटर्न भेटतं ना त्या पूर्ण 5,00,000वर भेटतील. आणि म्हणून ही जी हे आहे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ना मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंगपेक्षा कमी स्ट्रेसवाली आहे. अच्छा, उलटे झालं तर बघा, पहिली गोष्ट, कुठलीच स्ट्रॅटेजी ही फुलप्रूफ नसते. कुठली स्ट्रॅटेजी,
आपल्याला असं काम करायचं आहे की भले आपले 5 पैकी 3 ट्रेड चुकले, पण ते जे 2 ट्रेड सक्सेसफुल होतील ते तुम्हाला सगळं तुमचा लॉस रिकवर करून एक चांगला पैसा हातात देऊ शकेल. मग त्यासाठी तो स्टॉक कसा होल्ड करायचा, कसा त्याला स्टॉपला ट्रेल करायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो. सुवर्ण कोकण थांबवल्यानंतर, कारण कोरोनानंतर त्या गोष्टी शक्यच नव्हत्या, लोकांना आपण काय देऊ शकतो की जी लोक जागावर बसून, म्हणजे असा कुठला व्यवसाय की तिथे शिक्षणाची पूर्ण मोठी गरज नाही की तुम्ही ग्रॅज्युएट असलं पाहिजे, इंग्रजी आलं पाहिजे, किंवा खूप मोठा अनुभव असला पाहिजे, किंवा खूप कॅपिटल असलं पाहिजे, असा कुठला व्यवसाय मी विचार करत होतो की ज्याच्यावर कुठलाच परिणाम होणार नाही आहे, की हे बंद झालं आहे, ट्रेन लेट झाले, असं काही नाही. तुम्ही सकाळी उठलात, तुम्हाला संधी असते 9 ते 3, तुम्ही तुमच्या कौशल्याने काम करू शकता. आणि मग तेव्हा मी मार्केटकडे कळलो, आणि आज त्या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण झाली आहे शेअर मार्केटचं प्रशिक्षण देत असताना. आणि ह्या 5 वर्षात महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातून नव्हे, तर जगभरातून लोकांनी अश्वमेधच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतला आणि खूप छान काम करत आहे मित्रांनो. आणि त्या निमित्तानेच 5 वर्ष पूर्ण झाल्याच्याच निमित्ताने मी जानेवारीमध्ये एक कोर्स घेतो आहे, कारण माझ्या आयुष्याला 5 दशकं पूर्ण झाले. माझ्या आयुष्याला 5 दशकं पूर्ण झाली आणि शेअर मार्केटचं प्रशिक्षण देतो आहे, त्यालाही 5 वर्ष पूर्ण झाली. आणि त्यानिमित्तानं मी कोर्स अरेंज केला आहे नोकरदार आणि गृहिणींसाठी. ह्या कोर्ससारखे त्याची फी नाही आहे 25,000, 50,000 किंवा 1 लाख. त्याला नॉमिनल फीस ठेवली आहे मी, फक्त नॉमिनल फी ठेवले. ते पण अभ्यासक्रम जो आपण देणार आहोत सुरुवातीला, त्या अभ्यासक्रमात बेसिक ऑफ स्टॉक मार्केट, म्हणजे ज्याला स्टॉक मार्केट माहीतच नाही त्यांच्यापासूनच त्यांना डोळ्यासमोर धरून आपण हा कोर्स आयोजित केला आहे, डिझाईन केला आहे. सो बेसिक ऑफ स्टॉक मार्केट असेल, फंडामेंटल असेल, टेक्निकल ॲनालिस कसं करायचं, ऑप्शन ट्रेडिंगची पण सगळी माहिती असेल. आणि एवढंच नव्हे तर त्यांना मी माझ्या एका प्रीमियम ग्रुपमध्ये घेतो आहे की जिथे दररोज किंवा प्रत्येक आठवड्याला मला कुठले स्टॉक्स वाटत आहेत की ते ब्रेकआउटमध्ये आहेत, त्याच्यामागचं लॉजिक काय, तिथे कुठला पॅटर्न तयार झाला आहे, तिथे व्हॉल्यूम काय, त्यांचा फंडामेंटल्स काय, ह्या सर्वांचं तिथे ॲनालिसिस केलं जातं. पुन्हा सांगतो, ते कुठलेही बाय सेलची रिकमेंडेशन नसते, तर ती फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी वेगवेगळ्या गोष्टी तिथे मांडल्या जातात. ओके. पण एक सपोर्ट किंवा एक लाईव्ह मार्केट अपडेटसाठी तो प्रीमियम ग्रुप असतो, तिथे मी त्यांना सोबत घेतो आहे 1 ते 2 महिने. आणि हा कोर्स ऑनलाईन असणार आहे, आणि हा पूर्णतः कोर्स हा MTFवर असणार आहे. कसं आपण कमी भांडवलात ब्रोकरकडनं मार्जिन घेऊन आपण कमीत कमी स्ट्रेसमध्ये आणि कमीत कमी रिस्कमध्ये एक चांगलं काम करू शकतो, एक चांगलं इन्कम, एक सेकंड इन्कम, किंवा एक मी याला सॅलरीवाली ट्रेडिंग बोलतो. म्हणजे आपली एक एक्स्ट्रा सॅलरी आपण कशी हातातला कामधंदा सांभाळू, एक चांगलं उत्पन्नाची संधी आपल्याला इथे मिळू शकते, हे त्या कोर्समध्ये सगळं समजेल. आणि माझी इच्छा आहे की अश्विनीताईंसारख्या प्रत्येक महिलेने सक्षम झालं पाहिजे आपल्या संसाराची जबाबदारी. कारण अश्विनीताईंचं कौतुक याच्यासाठी आहे ना की आताच त्याने एक छोट्या बाळाला, मस्त गोडस बाळाला जन्म दिला, आणि त्याच्यामुळे त्या गरोदर डिलेवरीमुळे त्यांना त्यांचं जे ट्युशनचं काम आहे ते बंद करावं लागलं होतं. मग घरात काय करायचं, मग त्यांचं बोलणं झालं की सर मी पहिला जॉईन केला होता पण तेव्हा एवढं वाटलं नव्हतं, पण आता माझं स्वतःचं इन्कम बंद झालं, कारण मी अशा प्रसूती रजेसाठी घरी आहे, आणि आताच मला छान बेबीला मी जन्म दिला आहे, आणि आता थोडा वेळ असतो की मी हे करू शकते का. मुलं नक्की करू शकता, फक्त तुमच्या आतमधून ती आग असली पाहिजे. आणि प्रत्येक स्त्री ही स्वाभिमानी असते, तिला प्रत्येक वेळेस आईवडिलांकडे किंवा नवऱ्याकडे किंवा कोणाकडे हात खर्चाला पैसे मागणं तिच्या स्वतःच्या मनाला पटत नाही. आणि तीच गोष्ट प्रत्येक पुरुषाची असते, प्रत्येक व्यक्तीची असते, रिटायर पर्सन असतात त्यांचीसुद्धा. आणि मी त्या सर्वांना सांगेन की ऑप्शनपेक्षा तुम्ही MTF ट्रेडिंग करे वळा, आणि इथे सुरुवातीला थोडा अभ्यास करा. आणि म्हणून हा कोर्स जो आहे ना मी 3 महिन्याचा ठेवला आहे, म्हणजे 3 महिन्याची हँड होल्डिंग आहे, 3 महिन्याची हँड होल्डिंग आहे. आणि इथे संपूर्ण स्टॉक कसा निवडायचा, कसा ओळखायचा, कधी घ्यायचा असतो, स्टॉप लॉस कसा लावायचा, टेल कसा करायचा असतो, ही मार्जिन कशी घ्यायची, हे सगळं मी तिथे शिकवणार आहे. आणि हे एक प्रकारे हाताला धरून मी शिकवणार आहे. अट एकच आहे, इथे मला अशी नवीन लोक हवेत की ज्यांना नव्याने एक चांगली सुरुवात करायची आहे, एक अशी समृद्ध आयुष्याची सुरुवात करायची की जिथे आपल्याला पगारा एवढंच अजून एक इन्कम घेण्याचं एक जिद्द तुमच्यामध्ये असली पाहिजे.
बाकी मदत करायला मी आणि माझी टीम तुमच्यासोबत आहे. सो एक छोटीशी झलक दाखवतो. इथे बघा, हा एक सेटअप आहे, असे वेगवेगळे सेटअप असतात. ह्या सेटअपमध्ये बघा, मी इथे एक MACD लावला आहे. आता MACD काय, EMA काय हे तुम्हाला माहीत नसेल, काही काळजी करू नका. आपल्या आता कोर्समध्ये तुम्हाला मी सगळं सांगेन, पण ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी सांगतो. आमचे विद्यार्थी काय करतात, जसं 10 EMAच्या वरती येतो ना, तेव्हा ते एंट्री करत नाही. तर त्यांना हा जो MACDचा क्रॉस ओव्हर आहे ना, ही 0 लाईन आहे. ही लाईन दिसते तुम्हाला, इथे मी थोडी डार्क करतो ती लाईन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, इथे 0 लाईन म्हणून दिले. मी तिला जरासा मोठा करतो आणि ब्लॅक कलर करतो, तिला ब्ल्यू कलर करतो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. दिसतंय तुम्हाला आता? हां, आता दिसतंय बघा. तो ज्यावेळेस या 0 लाईनच्या वरती क्रॉसओव्हर झालेलं असतं, प्लस प्राईस 10 EMAच्या वरती असते, पुन्हा सांगतो टाईम फ्रेम डे, त्यावेळेस एक लक्षात येतं की हा जो स्टॉक आहे हा ग्रीन झोनमध्ये आहे, हा एका तेजीच्या मोमेंट्समध्ये आहे, ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंट आहे. आणि मग आमचे विद्यार्थी दोनापैकी, आता ही झाली एंट्रीची त्यांची पद्धत. एक्झिट ते कुठे करतात, जेव्हा दोनापैकी एक तर ह्या रेषेच्या खाली त्याची क्लोजिंग होईल किंवा इथे क्रॉस डाऊन झालेला असेल, ते प्रॉफिट बुक करतात. आणि खूप छान, म्हणजे आमचे अभिजित असेल, सौरभ असेल, खूप महिला आहेत की ज्या अशा साध्या सोप्या पद्धतीने काम करतात. त्यांना खूप जास्त काय माहिती नाही, नॉलेज नाही आणि घ्यायचं पण नाही आहे की आपल्याला खूप मोठं नॉलेज घेऊन काय मास्टर बनायचं आहे किंवा ह्याच्यात काय डिग्री घ्यायची आहे का. मला पैसा कशाने कमवता येईल, अशा कुठल्या साध्या सोप्या सहज गोष्टी आहेत ज्या मी सहजपणे करू शकेन आणि त्यातून मला पैसा भेटू शकेल, तोही कमीत कमी स्ट्रेसमध्ये, कमीत कमी रिस्कमध्ये. एवढंच आपल्याला त्या कोर्समध्ये शिकायचं आहे. सो पुन्हा सांगतो, हा कोर्स फक्त 50 लोकांसाठी आहे. हा पूर्णतः फ्री असेल. फक्त तिथे जो अभ्यासक्रमाचा जो पैसा नाममात्र शुल्क आहे, मला वाटतं 500 का 1000 रुपये असतील आय थिंक. ओके, पण तो कोर्स आम्ही जो मागच्या वेळी केला होता तेव्हा त्याचे 25,000 फी होते. पण आता तसं नाही, आम्ही फक्त अभ्यासक्रमाचे पैसे ठेवलेत, कारण सगळंच फ्री ठेवलं तर त्याची व्हॅल्यूज राहत नाही. ओके, नॉमिनल फी असेल, ज्याला वाटतं त्यांनीच करा. पण पुन्हा सांगतो, फर्स्ट कम फर्स्ट सर्व असेल, जे पहिले येतील त्यांनाच घेतलं जातील आणि 50 लोकांनाच त्याच्यात हे असेल. पहिलं सेशन 13 तारखेला, म्हणजे पुढच्या शनिवारी किंवा त्याच्या पुढच्या शनिवारी असेल. पण जॉईनिंग केल्या केल्या अभ्यासक्रम पाठवला जातो. अभ्यास कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा, हे सगळं त्यांना फोनवर सविस्तर सांगितलं जातं. आणि त्याच दिवशी त्यांना त्या प्रीमियम ग्रुपमध्ये पण सहभागी केलं जातं, जेणेकरून त्यांना प्रॅक्टिकल अभ्यास करता येईल. हा त्यामागचा उद्देश आहे. पुन्हा सांगतो, तिथे कुठल्याही ऑप्शन ट्रेडिंग केली जात नाही आहे. ओके, फक्त तिथे MTEP ट्रेडिंगबद्दल अभ्यास केला जातो, की जिथे आपण स्ट्रेस फ्री, कमीत कमी रिस्कमध्ये हातातला कामधंदा सांभाळून एक छान उत्पन्न कमवण्याची संधी प्राप्त करू. सो ज्यांना वाटतं त्यांनीच करा, बाकीनी ह्या आधारे काम केलं तरी चालेल. पुन्हा सांगतो, मी कुठलंही बाय सेलचं रिकमेंडेशन देत नाही. सो कुठलाही डिसिजन घेताना तुम्हाला तुमच्या जे फायनान्शियल ॲडवायझर्स त्यांच्याच मदतीने करायचं. सो ही साधी सोपी पद्धत आहे मित्रांनो. तुम्ही एक काम करा, मला फक्त ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये लिहा, कधी लिहा की तुम्ही ही जी स्ट्रॅटेजी आहे 10 EMA आणि MACD, अच्छा MACD डिफॉल्ट आहे, ह्याच्यात मी काही चेंजेस केलेले नाही आहे. EMA पण डिफॉल्ट आहे, ह्याच्यात पण काही नाही. EMA दॅट्स इट. 10चा EMA लावला आहे आणि MACD लावला आहे. तुम्ही ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, 10, 20, 40, 50 किंवा तुमच्याकडे जे पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आहेत, तुम्ही जे होल्डिंग केले आहेत तिथे लावून बघा ना एकदा. तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे असलेला स्टॉक ठेवायचा आहे की काढायचा आहे. एक तुम्ही बॅक टेस्ट ही करा की खरोखर ही स्ट्रॅटेजी तेवढी प्रभावी आहे का, उपयुक्त आहे का. तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला ना मित्रांनो, आवर्जून लाईक करा. कारण तुमचं जेव्हा लाईक येतं, तुमचं जेव्हा कमेंट्स येतात ना, तेव्हा अजून काहीतरी चांगलं देण्याची ऊर्जा आपल्यामध्ये येते की नाही, आपण अजून काहीतरी यांना देऊया. आणि त्या अशा गोष्टी देऊया की ज्या सहज सोप्या असतील आणि प्रत्येकजण त्या करू शकेल. हा त्यामागचा उद्देश असतो. तुम्ही जर इथे बघाल ना, तुमच्या लक्षात येईल बघा, इथे हे आमचं एक हे असतं, हा एक व्हिडिओ आहे बघा. हा आमचा 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं हा केला होता. ही 31 तारखेपर्यंत जी स्कीम होती आणि खूप लोकांनी, आणि ही जुन्या विद्यार्थ्यांसाठी होती, सर्वांसाठी नव्हती. कोर्सची फी खूप कमी केली होती. आणि माझं उद्दिष्ट होतं की आज आपण जेवढे हे इथपर्यंत पोचलो आहे त्याच्यामध्ये आपले जे जुने विद्यार्थी होते, जे सुरुवातीच्या काळात माझ्याबरोबर होते, नंतरही होते, नंतर कामाच्या व्यापाने किंवा अजून काही व्यापाने ते दूर झाले, तर त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेण्यासाठी
मी काम केलं होतं की जिथे लाख लाख रुपयाचा आपला मेंटरशिप कोर्स होता तो त्यांना अवघ्या नाममात्र दरामध्ये त्यांना उपलब्ध केला होता. पण हे 31 मेपर्यंतच होतं. ज्यांनी त्याच्यात संधी घेतली त्या सर्वांना त्याचा फायदा दिला. अदरवाईज कोर्स फी खूप होती. मी कोर्स विकायला इथे बसलो नाही आहे. माझा उद्देश आहे की ही जी गोष्ट आहे MTF ट्रेडिंग त्याच्यामध्ये मला नवीन लोकांना सोबत घ्यायचं आहे. आणि त्या कोर्सची पुन्हा सांगितलं फी नसेल, पण ती फक्त पहिल्या 50 जणांसाठी असेल. आणि ह्या कोर्समध्ये आम्ही फक्त MTF ट्रेडिंगवरती फोकस करतो आहे की जिथे स्ट्रेस कमी असेल, जिथे रिस्क कमी असेल, जिथे पैशाचा आनंद कमवताना सुद्धा उपभोगता येईल आणि कमवल्यावर सुद्धा उपभोगता येईल. हा त्यामागचा उद्देश होतो. सो आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. आणि ज्यांना ह्या नव्या प्रवासात आमच्यासोबत यायचं आहे, नव्याने शिकायचं आहे, नव्याने आपलं समृद्ध आयुष्य सुरू करायचं आहे, त्या सर्वांचं स्वागत आहे. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिले आहेत बघा, त्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुमचं नाव आणि ठिकाण लिहा आणि MTF ट्रेडिंग एवढंच फक्त लिहा. सो किंवा श्री गणेशा लिहा तरी चालेल. मी तुम्हाला कॉल करेन किंवा तुम्हाला सर्व माहिती पाठवेन आणि तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला ताबडतोब ईमेल केला जाईल. सो आज इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या आणि खूप छान काम करा. धन्यवाद. टेक केअर.